गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ सौंदती येथे भाविकांसाठी उपलब्ध। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीनं सौंदती येथील रेणुका देवीच्या यात्रेनिमित्ताने गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणाऱ्या गाडीचे पूजन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांच्या हस्ते ओढ्यावरील रेणुका मंदिर कोल्हापूर येथे करण्यात आले व त्यानंतर गाडी सौंदती येथे रवाना करण्यात आली। बेळगाव जिल्ह्यातील सौंदती येथील रेणुका देवीची यात्रा 22 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 या दरम्यान होत असून महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून लाखो भाविक जात असतात। यामध्ये कोल्हापूरमधून जाणाऱ्या भाविकांची संख्या ही लक्षणीय असते। सौंदती येथे यात्रा काळात पूजा अर्चा, चहा पाणी, नैवेद्यासाठी गोडधोड प्रसाद हे नित्यनेमाने कार्यक्रम होत असतात। यासाठी गुणवत्तापूर्ण दूध व दुग्धजन्य पदार्थाची आवश्यकता असते। गतवर्षीप्रमाणे याही वर्षी ही गोकुळ मार्फत यात्रेकरूंच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत सौंदती येथे गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी सांगितलं। गोकुळचे प्रॉडक्ट्स डोंगरावर आम्ही ज्यावेळी सुरुवात केली त्याचा बराच लाभ आमच्या रेणुका भक्तांना झाला। इथून पुढेही तुम्ही प्रॉडक्ट द्यावेच आमची आता तुम्हाला वेळोवेळी संकल्प आमची असणारच, माहिती असणार। आज तुम्ही इथं आलात आणि आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल आम्ही दोन्ही संघटनेच्या होत्या आमचे आभारी आहोत आणि असंच सहकार्य लाभ एवढीच। आज खरोखरच आमच्या रेणुका भक्तांना इतका धार्मिक आणि भावनिक आनंद झालेला आहे की ह्या दोन्ही जरी संघटना असल्या कर्वी निवासी कोल्हापूर जिल्हा त्या दोन्ही संघटना वेगवेगळ्या जरी असल्या तरी भाविकांची जास्तीत जास्त सेवा करण्यात आमचं एकमत असतं आणि म्हणून गेल्या वर्षापासून मागणीप्रमाणे आम्हाला तिथून दुधाचा पुरवठा झाला। इथून जे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत ते इथून यायला बऱ्याच असतील आहे। आम्रखंड असेल, श्रीखंड असेल, दूध असेल, दही असेल, जे जे आम्हाला यात्रेकरूंना भाविकांना गाडी प्रमुखाला लागते ती आम्ही मागणी आपल्याकडे केली। आम्हाला पाटील साहेब आणि ननवडे साहेब यांनी फार मोठं सहकार्य केलं आणि भाविकांच्या जास्तीत जास्त सुविधा आपण आम्हाला तिथं पुरवल्याबद्दल मी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचं मी आभार मानतो। यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग अधिकारी लक्ष्मण धनवडे, अशोक पुणेकर, संतोष पाटील, श्री करवीर निवासिनी रेणुका भक्त मंडळ अध्यक्ष किरण मोरे, सुरेश बिरबोळे, प्रशांत खाडे, श्रीकांत कारंडे, संजय मांगलेकर, विजय पाटील, उदय पाटील, बाबूराव पाटील, सुनील मोहिते, प्रदीप साळोखे, अच्युतराव साळोखे, मोहन साळोखे, चव्हाण, सरनाईक, सेवा संघटनेचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब